नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल या विषयावर आजचं हे लेक्चर घ्यायचं आहे, ज्यावर आज रात्री ठीक 10 वाजता 10 PM ला आपण ज्यावरील सगळे प्रश्न उत्तरं घेणार आहोत. आणि आपण विषय या ठिकाणी दिला होता महाराष्ट्राचा भूगोल प्राकृतिक. मग तुम्हाला या ठिकाणी काय काय अभ्यास करायचा आहे? प्राकृतिकमध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला या ठिकाणी सीमा, महाराष्ट्राच्या ज्या प्राकृतिक सीमा आहे त्या अभ्यासायच्या आहेत. प्राकृतिक विभाग अभ्यासायचे आहेत. महाराष्ट्राचे कोणकोणते विभाग पडतात, त्यांना कोणत्या नावाने ओळखले जातं ते अभ्यासायचं आहे. त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रातील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील घाट अभ्यासायचे आहेत. ओके, त्या घाटांचे क्रम अभ्यासायचे आहे. आणि सगळ्यात शेवटी ते म्हणजे शिखरं जे आहेत ते सुद्धा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांच्या उंची काय, कोणत्या क्रमाने आहे, हे 4 मुद्दे मला वाटतं या ठिकाणी फार महत्त्वाचे आहेत आणि परीक्षेभिमुख आहेत. ते आज आपण हा जो ब्लँक नकाशा आहे मित्रांनो याच्यामध्ये अभ्यासणार आहे. आणि तुम्हाला या लेक्चर नंतर, ही लेक्चर तुम्ही जेव्हा शेवटपर्यंत बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की नकाशा कसा भरावा. बघा, नकाशाद्वारे अभ्यास कसा करावा, नकाशातून भूगोलाचा अभ्यास कसा करावा हे तुम्हाला या ठिकाणी कळणार आहे. ओके, तर मग बघा या ठिकाणी हा नकाशा तुमच्या समोर आहे. आपला हा महाराष्ट्र बघत असताना तुम्ही दिशा जर दाखवायच्या झाल्या, आपला प्राकृतिक सीमा बघायच्या आहे, तर आपण बघतोय इकडे उत्तरेला उत्तर दिशा आहे, दक्षिण दिशा आहे, पश्चिम दिशा आहे, पूर्व दिशा आहे. ओके, इकडे वायव्य आहे, इकडे ईशान्य आहे. कोणत्या दिशेला काय आहे प्राकृतिक भूरूप आमच्या ते आम्हाला माहीत असले पाहिजे. ओके, या ठिकाणी आपण बघतोय इकडे आग्नेय आणि या ठिकाणी नैऋत्य. मग मित्रांनो तुम्हाला विचारलं होतं की वायव्य दिशेला काय काय आहे महाराष्ट्रामध्ये, तर तुम्हाला इथे सांगता पाहिजे गाळणार टेकड्या आहेत, सातमाळा डोंगर आहे, अक्राणी टेकड्या आहेत, हे सगळं वायव्यला. उत्तरेकडे गेला तिकडे सातपुडा पर्वतरांग तुम्हाला लगेच आठवली पाहिजे. वरती पुन्हा इकडे थोडंसं याच्याकडे आलात तुम्ही, चिखलदरा डोंगर आहेत, आस्तंबा डोंगर आहे. त्यानंतर इकडे तिरप्या साईडला वरती दरेकसा टेकड्या आहे. पुढे पूर्वेला आला तिकडे चिरोला डोंगर असतील, त्यानंतर भामरागड डोंगर आहे, चिरोलाच्या टेकड्या असंही म्हटलं जातं, आपलं गडचिरोलीमधलं आपण बघतोय. त्यानंतर दक्षिणेला खाली तुम्हाला इकडे सगळ्यात खालची नदी तेरेखोल नदी असेल, हिरण्यकेशी नदी असेल, ती माहीत असलं पाहिजे. आणि पश्चिमेला तर सरळ आहे, आम्हाला दिसतंय काय, पश्चिमेला अरबी समुद्र या ठिकाणी आहे. आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे प्राकृतिक विभाग. महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग कोणते आहेत? 3 प्राकृतिक विभाग तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. प्रशासकीय विभाग किती आहेत ते तुम्ही खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याच्यावर एक वेगळं लेक्चर आपलं होणार आहे. मात्र प्राकृतिक विभाग 3 आहेत, ते कोणते? ओके, बघा या ठिकाणी पहिला मुद्दा, तुम्ही हा नकाशा जेव्हा बघतायत तेव्हा इथे तुम्हाला हा जो अरबी समुद्राच्या बाजूचा हा कडाचा भाग दिसतोय ना, हा याला म्हटलं जातं कोकण. हा पहिला प्राकृतिक विभाग आहे कोकण. या कोकणाच्या बाजूला या ठिकाणी इथे इथे पर्वतरांगा आहेत, पर्वतीय भाग आहे, पश्चिम घाट त्याला आपण म्हणतो आहे. त्याला महाराष्ट्रामध्ये आपण सह्याद्री असं म्हणतोय. काय म्हणतोय? सह्याद्री म्हणतोय, ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि तिसरं, हे जे उरलेलं आहे ना सगळं, हे तुम्हाला जे काही दिसतं इकडे उरलेलं, याला तुम्ही काय म्हणायचं? तिसरा प्राकृतिक विभाग तो म्हणजे महाराष्ट्र पठार. याला महाराष्ट्र पठार असं तुम्हाला म्हणायचं आहे. याला दुसरं नाव तुम्ही दख्खनचा पठार असं सुद्धा म्हणू शकतात. यालाच तुम्ही देश असं सुद्धा म्हणू शकतात. बघा 3 नावं आहेत त्याला. ओके, आता मग तुम्ही कुठे राहत आहेत, कोकणामध्ये, सह्याद्रीमध्ये की महाराष्ट्र पठारावर, हे तुम्हीच ठरवा. आता वेगवेगळे नावं सुद्धा आहेत, काही वेगवेगळे नावं आहेत जे आपल्याला बऱ्याच वेळेस आपण गोंधळतो. ओके, म्हणजे तुम्हाला जर उद्या विचारलं की मावळ म्हणजे काय, तर बऱ्याच जणांनी सांगता येणार नाही मावळ म्हणजे काय. मित्रांनो, मावळ म्हणजे काय माहिती का? या ठिकाणी हा जो सह्याद्रीचा हा इथे भाग आहे ना, हा सह्याद्रीचा भाग, इकडे हा पूर्वेकडे जो उतार आहे ना सह्याद्रीचा, या उतारत्या भागाला मावळ असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा. आणि नेमकं दुसरी एक कन्सेप्ट तुम्हाला जर विचारली गेली उद्या की चला मला सांगा घाटमाथा म्हणजे काय, बघा फार नवीन नवीन मुद्दे क्लिअर होत आहेत तुमचे. मावळ म्हणजे काय ते क्लिअर झालं, देश म्हणजे काय ते क्लिअर झालं, घाटमाथा म्हणजे काय. घाटमाथा म्हणजे मित्रांनो इथे जे हा सह्याद्री पर्वतरांगाचा वरती भाग आहे ना उंचवट्याचा, इथे जे काही सपाट क्षेत्र आहे वरती, सपाट सह्याद्रीच्या पर्वतावर वर चढून गेल्यानंतर त्याला घाटमाथा म्हटलं जातं. ओके, पुढे मग तुम्हाला खानदेश वेगळं सांगायची गरज नाही आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, मराठवाडा इथे मधला भाग जो आहे तो, आणि विदर्भ इकडे ते 11 जिल्हे, अमरावती, नागपूर, तिथे जास्त गरज नाही आहे. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे कोकण जे आहे. तुम्हाला हा एक प्रश्न असाही विचारला जात असतो की कोकणाची निर्मिती कशी झाली आहे. बघा, कोकण
निर्मिती कशी झाली आहे? मित्रांनो, त्याचं एका शब्दात उत्तर द्यायचं की प्रस्तरभंग याच्या खचल्यामुळे या ठिकाणी कोकणाची निर्मिती झाली आहे. प्रस्तरभंग खचल्यामुळे. ओके, प्रस्तरभंग हे कारण इथे लक्षात ठेवा कोकणासाठी. मग कोकणाचा विस्तार म्हटला तर इकडे उत्तरेला तुम्ही तेरेखोल नदी बघताय, हे दमणगंगा नदी बघतायत पालघर जिल्ह्यातली, आणि दक्षिणेला तेरेखोल नदी बघता आहात. एक 720 किमीचा किनारा आपण बघतोय. कोकण किनारपट्टीच्या संदर्भात आणखी बोलायचं झालं तर इकडे उत्तरेकडे हा भाग रुंद आहे, खाली तो अरुंद होत जातोय. इकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे किनारपट्टीची उंची वाढत जाते, कारण की आपल्याला माहिती आहे सह्याद्रीचा पर्वत त्या ठिकाणी लागतोय. दुसरी आणखी कन्सेप्ट इथे ही येते की उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. बघा या ठिकाणी इथे ही जी रेष मारली मी, इथून वरती उत्तर कोकण. मग उत्तर कोकणात काय येईल? इथे रायगड येतं आहे, इकडे मुंबई शहर आणि उपनगर येतं या ठिकाणचं, नंतर इथे ठाणे येतं आहे आणि पालघर येतं आहे. हे उत्तर कोकणामध्ये जात आहे सगळं, उत्तर कोकण म्हणूया याला आपण. आणि दक्षिण कोकणामध्ये काय राहिलं मग? हा रत्नागिरी जिल्हा राहिला आणि हा सिंधुदुर्ग जिल्हा राहिला, याला म्हणायचं दक्षिण कोकण. या लहान लहान गोष्टी मात्र महत्त्वाच्या. आता याच्यात तुम्हाला पुढचा प्रश्न असाही येतो की कोकणाची किनारपट्टी कोणत्या स्वरूपाची आहे? रिया प्रकारची किनारपट्टी आहे. काय? रिया प्रकारची. हा शब्द तुम्हाला माहीत असला पाहिजे. इथे पुन्हा कोकणामध्ये आणखी दोन कन्सेप्ट येतात की इथे एकदम जे अरबी समुद्राच्या लगतचा भाग आहे त्याला काय म्हणायचं? समुद्रालगतचा खालचा भाग याला खलाटी म्हणायचं इकडे समुद्राकडच्या भागाला, आणि इकडे सह्याद्रीच्या डोंगर रांगाकडचा जो भाग आहे वरचा भाग याला वलाटी म्हणायचं. बघा, खलाटी आणि वलाटी हे मुद्दे तुमच्या या ठिकाणी मी क्लिअर करून देतो आहे. खलाटी कशाला म्हणायचं आणि वलाटी कशाला म्हणायचं, खलाटी वलाटी या दोन कन्सेप्ट इथे क्लिअर होत आहेत. पुढचा आणखी एक प्रश्न तुम्हाला हाही विचारला जातो की सर्वाधिक किनारपट्टी कोणत्या जिल्ह्याला आहे? तर तिथे येतो हा रत्नागिरी जिल्हा. 237 किमीचा किनारा रत्नागिरीला आहे, आणि सर्वात कमी जर बघितलं तर तो ठाणे जिल्ह्याला फक्त त्या ठिकाणी 23 किमीचा, हे 25 किमीचा किनारा आहे. कारण पालघर वेगळं झालं, पालघरला 102 किमीचा किनारा आहे, ते लक्षात राहू द्या. ओके, हे लक्षात ठेवा. आता मुद्दे महत्त्वाचे आहेत ते. पुढे आपण जात असतो, पुढचे आणखी कन्सेप्ट येतात ती म्हणजे खाडी. त्यानंतर आणखी एक कन्सेप्ट असते ती म्हणजे पुळण. ओके, खाडी आणि पुळणे. पुळणे म्हणजे काय? ते वाळूचे पट्टे. खाडी म्हणजे काय? नदीत पाणी मुखात जे घुसतंय नदीच्या त्याला आपण खाडी म्हणतो. त्यानंतर येतं ते म्हणजे खिंड आणि घाट. मित्रांनो, इथे जे हे सह्याद्रीच्या या रांगा आहेत ना, या रांगांमध्ये लांब लांब पसरलेल्या रांगांमध्ये जो कमी उंचीचा भाग असतो, जिथे थोडंसं रांग खाली गेली आहे, त्याला म्हटलं जातं खिंड. आणि यापैकी ज्या खिंडीमधून वाहतुकीचा विकास होतोय, जिथून रस्ते तयार होत आहेत, त्याला म्हटलं जातं घाट. म्हणजे खिंडीमध्येच घाटांची निर्मिती होते. हा एक मुद्दा तुम्हाला क्लिअर झाला असेल. मग खाली तुम्हाला ती प्रसिद्ध अशी मध्य आणि दक्षिण सह्याद्रीला जोडणारी पालघाट खिंड माहीत आहे. ओके, पाचगणीसारखं पठार माहीत आहे. पुढचा मुद्दा तुम्हाला हाही असतो की सह्याद्री पर्वत जो आहे हा मधला, याला जलविभाजक आपण म्हणत असतो. कारण याच्याकडून इकडे अरबी समुद्राला पाणी जात आहे पश्चिमवाहिनी नद्यांकडून, कोकणातल्या नद्यांकडून, आणि दुसरा इकडे पूर्वेकडे पाणी जात आहे बंगालच्या उपसागराला, ते म्हणजे पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांकडून. त्याच्यामुळे आपण जलविभाजक कशाला म्हणतो आहे? सह्याद्री पर्वताला. ते माहीत असलं पाहिजे. आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याला या ठिकाणी सुरुवात करतो आहे, ते म्हणजे आमच्यासाठी महत्त्वाचे असलेले घाट. आपण एकदम स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. आपण शॉर्टकटही काही बनवणार आहोत. मात्र उत्तरेकडून दक्षिणेकडे आपण या ठिकाणी या घाटांना घेऊन जाणार आहोत. नकाशा बघायचा आहे, नकाशामधले जिल्हे बघायचे आहेत आणि त्याच्यानुसार जायचं आहे. बघा, सगळ्यात उत्तरेकडचा घाट कोणता असं जर तुम्हाला या ठिकाणी विचारलं, सगळ्यात उत्तरेकडील घाट कोणता महाराष्ट्रातील, तर तुम्हाला तो कोणता सांगावा लागतो? तो तुम्हाला सांगावा लागतो त्या ठिकाणी थळघाट. कोणता? थळघाट सांगावा लागतो तुम्हाला, जो मुंबई आणि नाशिकमध्ये आहे. बघा, सगळ्यात उत्तरेकडचा घाट थळघाट. हा नीट लक्षात ठेवा. थळघाट जो मुंबई आणि नाशिक यांना जोडतो आहे. दुसरा, इथे थळमाळ नावाचं एक लहानसं 2च घाटात शॉर्टकट तयार करायचं. वरून म्हणजे उत्तरेकडून थळमाळाने सुरुवात करायची. उंचवट्यावर माळा असतो ना, थळमाळ. ओके, कारण दुसरा घाट जो आहे मित्रांनो नगर आणि कल्याणच्या दरम्यान या ठिकाणी, तो आहे माळशेज घाट. कोणता? माळशेज घाट. तो तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. माळशेज घाट नगर आणि कल्याण यांना जोडणारा. पुढे पुणे आणि मुंबई. इथे आता मुंबईचा भाग येतोय, इकडे हा पुण्याचा भाग येतो आहे. पुणे आणि मुंबई यांना जोडणारा घाट जो आहे मित्रांनो, तो आहे बोरघाट. आपण बोरघाटासंदर्भात एक शॉर्टकट तुम्हाला सांगितलं होतं शरद पवार साहेबांसंदर्भात.
की पवारसाहेब पुण्याहून मुंबईला जाताना बोर होतात किंवा मुंबईहून येताना बोर होतात. आपण ते लक्षात ठेवण्यासाठी की पुणे आणि मुंबई यांना जोडणारा घाट जो आहे त्याला आम्ही बोर घाट असं म्हणतोय. खाली आता पुन्हा पुणे आणि मुंबईला जोडणारा आणखी एक घाट आहे मित्रांनो या ठिकाणी, तो म्हणजे खंडाळा घाट. खंडाळा घाटाबद्दलची गाणी वगैरे तुम्ही ऐकली असतील. खंडाळा घाट, पुणे मुंबई. ओके, बोरघाट आणि खंडाळा घाट. थळमाळ, बोरखंड. थळमाळ, बोरखंड एवढंच तुम्ही इथे 4च्या बाबतीत लक्षात ठेवा. उत्तरेकडून दक्षिणेकडे थोडे थोडे लहान लहान शॉर्टकट तयार करा. थळमाळ, बोरखंड. आपण ते दोरखंड म्हणतो ना गावाकडे, तुम्ही ते गावाकडच्या शेती संदर्भातले शब्द आठवा. थळमाळ, बोरखंड एवढं शॉर्टकट इथे वरच्या 4 घाटांचं तयार करा. ओके, खंडाळा घाटापर्यंत आपण पुढे जातोय. पुढचा मुद्दा येतो आपला आता ह्या खंडाळा घाटाच्या खाली चाललोय आपण. रायगड आणि पुणे या ठिकाणी तुम्ही हा रायगड बघतायत. रायगड आणि पुणे जे आहे याच्यामध्ये मित्रांनो इथे वरंधा घाट आहे. कोणता? वरंधा घाट. रायगड आणि पुणे, रापू, वरंधा घाट आहे. वरंधाच्या खाली तुम्ही सातारा आणि रायगड ज्याला म्हणतोय आपण, सातारा आणि रायगडमध्ये इथे आंबेनळी घाट लक्षात ठेवा. आंबेनळी घाट. आता आंबेनळी घाट जोडणं कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो तर साताऱ्यामधल्या महाबळेश्वरला जोडतोय हा, महाबळेश्वर, आणि दुसरं पोलादपूर, या दोघांना जोडतोय आंबेनळी घाट. वरंधा झालं, खाली आंबा झाला, वर आंबा. ओके, वर आंबा, कुंभ आंबा, असं तुम्हाला एक शॉर्टकट लक्षात ठेवून आता. खाली कुंभारली घाट हा कराड आणि चिपळूणमध्ये आहे. इथे खाली आहे ना कुंभारली, ज्याला आपण ककुची नावाचे शॉर्टकट बघितले बरोबर. कुंभारली घाट जो आहे तो कराड आणि चिपळूणमध्ये आहे. कराड, चिपळूण. आणि त्याच्या खाली जो असणार आहे तो कोल्हापूर आणि रत्नागिरीमधला, इथे कोल्हापूर आणि रत्नागिरीमधला, तो म्हणजे आंबा घाट. आंबा घाट. आणि हा आंबा घाट कशात आहे? कोल्हापूर आणि रत्नागिरीमध्ये. मित्रांनो इथे या पहिल्या 4 घाटांचं वरती आपण शॉर्टकट तयार केलं. थळमाळ, बोरखंड. ओके, लिहून घ्या. थळमाळ, बोरखंड. दुसरे 4 घाट जे आहे वर आंबे, कुंभ आंबा. वर आंबे, कुंभ आंबा असं या ठिकाणी लक्षात. बघा आंबा आंबामध्ये काय होते? रेपिटेशन होते, यमक जुळल्यासारखं. वर आंबे, इथे मी म्हणतो इथे वेगळं करा ना. वर आंबे, खाली आंबा. खाली कुंभारलीचं खाली म्हणा, कुंभारलीचं खाली लक्षात ठेवा. वर आंबे, खाली आंबा एवढं लक्षात ठेवा. नंतरचे दुसऱ्या टप्प्यातले 4 घाट. वर आंबे, खाली आंबा लिहून ठेवा, कुठेतरी लिहून ठेवा. आता ही शॉर्टकट तुमचे इथून पुढे परफेक्ट, ते तुम्हाला देऊन टाकले मी. वर आंबे, खाली आंबा. ओके, आता खाली जातोय आपण. याच्यानंतरचा जो घाट येतोय तो म्हणजे फोंडा घाट, जो कोल्हापूर आणि पणजीमध्ये आहे. इथे बघा एकदम एकदम खाली या ठिकाणी तुम्ही गेले तर इकडे खाली फोंडा घाट येणार आहे. कोल्हापूर आणि पणजीमध्ये फोंडा घाट, पणजीमध्ये. ओके, कोल्हापूर आणि गोव्यामध्ये थोडक्यात. त्याच्यानंतर हनुमंते घाट, ज्याच्यावर सुद्धा प्रश्न आलाय, कशा पद्धतीचा आलाय तो आपण बघणार आहोत. कोल्हापूर आणि कुडाळमध्ये आहे हनुमंते. हा त्याच्यानंतरचा घाट आहे हनुमंते. कोल्हापूर आणि कुडाळ, कोकू, हनुमंत, कोकू, कोल्हापूर, कुडाळ. आणि त्यानंतर आंबोली घाट आहे सिंधुदुर्गमधला, सावंतवाडी आणि बेळगावला जोडणारा. बघा ही सिंधुदुर्गमधला सावंतवाडी आणि बेळगावला जोडणारा कोणता? आंबोली घाट. सगळ्यात आपण एकदम म्हणजे दक्षिणेकडे जे म्हणतोय घाट आहे 2-3 ते आपल्याला लक्षात ठेवावं लागतील. सावंतवाडी आणि दुसरं काय आहे? बेळगाव. कर्नाटक महाराष्ट्राला जोडतोय हा आंबोली घाट. ओके मित्रांनो, आता पुढे आणखी काही घाट होते. खंबाटकी जो पुणे साताऱ्यामध्ये येतो आहे. दिवा पुणे बारामतीमध्ये आहे. वरती पुन्हा मुंबई नाशिकमध्ये आणखी एक कसारा घाट सुद्धा आहे. इथे पसरणीचा घाट इथे मध्ये वाई आणि पाचगणीमध्ये आपण बघतोय. ओके, पसरणीचा घाट ते आम्हाला माहीत असले पाहिजे. घाटांसंदर्भात आपण बघितले, तुम्हाला काही शॉर्टकट लक्षात ठेवले तुम्ही. ओके, आपण आता पुढे जातोय. पुढचा फार महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील शिखरे. मित्रांनो, नकाशातून तुम्हाला अशा पद्धतीने इतकं सोप्या भाषेत कोणी समजावून सांगितलेलं नसणार आहे. तुम्हाला आता हे नकाशे भरायचे आहेत नंतर जेव्हा वेळ भेटेल तेव्हा. शिखरे, शिखरांचे एकतर कोणत्या जिल्ह्यात आहे, त्याची उंची काय आहे आणि क्रम काय आहे, 3 बाबी. जिल्हा, दुसरं उंची आणि तिसरा क्रम. या 3 बाबी तुम्हाला शिखरांच्या संदर्भात परफेक्ट करायच्या आहेत. ओके, या ठिकाणी लक्ष द्या. बघा मित्रांनो, घाटाचं सुद्धा तुम्हाला ती कसा महादेव असतो शिखरांच्या बाबतीत ते एक शॉर्टकट मी सांगितलेलं आहे याच्या आधी सुद्धा. आता आपण आधी डिटेल बघूया, नंतर शॉर्टकट हळूहळू तुमचे परफेक्ट होत जातील. सगळ्यात उंच शिखर तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, जे लक्षात राहिलं म्हणजे तुमचे अर्धे प्रश्न बरोबर येतात. ते म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामधलं कळसूबाई शिखर. कोणतं? कळसूबाई शिखर. कळसूबाईची उंची तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. काय? 1686
46 मीटर ही कळसुबाईची उंची तुम्हाला लक्षात ठेवायची. सर्वोच्च शिखर जिल्हा कोणता? अहमदनगर. 1 नंबरचं शिखर या ठिकाणी लक्षात ठेवलं. ओके. आता आपण जातो आहे दुसऱ्या शिखराकडे. दुसरं शिखर 2 नंबरचं शिखर जर बघितलं महाराष्ट्रातलं मित्रांनो, कळसुबाईवरून क झालं. आता दुसरं साल्हेर. इथे नाशिक जिल्ह्यामधलं 2 नंबरचं शिखर तुम्हाला मी सांगतो आहे आणि त्याचं नाव आहे साल्हेर. काय? 2 नंबरचं शिखर आहे आमचं साल्हेर. साल्हेरची उंची आहे 1567. काय आहे साल्हेरची उंची? 1567. कसा? तिसरं शिखर आमचं जे आहे मित्रांनो ते आहे महाबळेश्वर. कसा? महाबळेश्वर जे आहे ते आमचं आहे खाली इकडे साताऱ्यामध्ये. कुठे? साताऱ्यामध्ये आहे इकडे महाबळेश्वर. 3 नंबरचं शिखर आमचं ज्याला आम्ही म्हणतोय महाबळेश्वर आणि त्याची आम्हाला उंची सुद्धा माहीत असली पाहिजे. महाबळेश्वर शिखर त्याची उंची आहे 1438 मीटर. बघा कसा 1438 मीटर. काही जणांना जर हे थोडं स्लो वाटत असेल ना, त्यांनी वरती ते 3 टिंबा असणार आहेत. तुम्हाला यूट्यूबला बघत असाल तर किंवा आपल्या STIRCP ॲप्लिकेशनला बघत असाल तर तिथेही स्पीड वाढवण्याची सुविधा आहे. तुम्ही ते करू शकतात. ओके. मी एकदम नवीन विद्यार्थ्यांना सुद्धा समजावं यासाठी थोडंसं कमी स्पीडने घेतोय. महाबळेश्वर 14. कसा महादेव हसतो. आता पुढचं येतं तुमचं हरिश्चंद्रगड. 4थं शिखर जे इकडे नगरमध्येच आहे. कुठे? नगरमध्येच आहे हरिश्चंद्रगड. 4थं शिखर या ठिकाणी हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्रगडाची उंची आहे 1424 मीटर. एवढे पहिले 4 तर एकदम परफेक्ट लक्षात ठेवा. बघा उतरता क्रम कसा महादेव हसतो मधलं एवढे 4 आधी लक्षात ठेवा. एवढे 4 झाले. हे 4 झाल्यानंतर पुढचं जे येतं आहे 5वं ते म्हणजे सप्तशृंगी. ते सुद्धा कुठे जात आहे? इथे नाशिकमध्ये जात आहे. 5वं शिखर जे आहे ना सप्तशृंगी नावाचं जे शिखर आहे ते नाशिकमध्ये जात आहे आणि त्याची उंची आहे 1416 मीटर. उतरता क्रम आपण त्या क्रमाने चाललोय. नाशिकमधलं सप्तशृंगीमधलं तिथे आपण बघतोय कोणत्या देवीसाठी ते प्रसिद्ध आहे ते आपल्याला माहीत आहे. पुढचं येतं आहे तोरणा जे पुण्यामधलं आहे. तोरणा, राजगड आणि रायरेश्वर हे 3 शिखरानंतर पुण्यामधले आहे. तोरणा आता हे इथे तुम्ही पुणे जिल्हा बघतायत. तोरणामधलं 1404 या ठिकाणी जर बघितलं तुम्ही. आता हे 6 नंबरचं शिखर जर बघितलं तोरणा म्हणजे 6, 7, 8 नंबरची शिखर हे पुण्यामधले आहेत. हे लक्षात ठेवा. थोडंसं तुम्हाला लिंक भेटेल. तोरणा 1404 मीटरचं शिखर आहे तोरणा 6 नंबरचं. 7 नंबरचं राजगड आहे आणि 8 नंबरचं रायरेश्वर आहे. इथेच राजगड 1337 आणि हे 1376 आणि रायगड हे 1337 असे ते 2 पुण्यामधले शिखरं. त्याच्यानंतर मित्रांनो खाली जे शिखरं येतात ते म्हणजे त्याच्यामध्ये एक आस्तंबा येतं आहे. कोणतं? आस्तंबा जे नंदुरबारमधलं आहे 1325 मीटर. नंदुरबारमध्ये इथे एकदम वरती तुम्ही जाताय टोकाला. इथे आस्तंबा शिखर आहे. आस्तंबाची उंची लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. काय? आस्तंबा आता तुम्हाला मी जिल्हा या ठिकाणी तुमचा क्लिअर पाठ झाला पाहिजे. आस्तंबा म्हणलं की नंदुरबार 1325. आता याच्यातल्या कोणत्या शिखरांवर प्रश्न आले आहे आणि कोणत्या नाही ते तुम्हाला मी आता इथे वर आय बटनावर तुम्हाला नंतर ते दिसणार आहे लेक्चर. तिथे मी तुम्हाला त्याची लिंकही देऊन ठेवतो आहे. ओके. आपलं जे लाईव्ह लेक्चर आहे 10 वाजेचं आज रात्रीचं त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं कळेल की कोणत्या मुद्द्यावर कसे प्रश्न आलेले आहे. म्हणजे या आजचं हे जे लेक्चर चालू आहे का याचे सगळे याच्यावरचे प्रश्न आपण एका वेगळ्या लाईव्ह लेक्चरमध्ये मी तुमच्या समोर असणार आहे. डायरेक्ट तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, त्याचे उत्तरं देणार आहे सगळं. मग MPSC, पोलीस, सरळ सेवा, कंबाईन सगळ्या परीक्षांची प्रश्न त्या ठिकाणी मी काढून ठेवलेले आहेत. ओके. 1325 आस्तंबा झालं. त्यानंतर येतं नाशिकमधलं त्र्यंबकेश्वर 1304 मीटरचं. इथे साल्हेर आहे. इकडे त्र्यंबकेश्वर ज्या ठिकाणी कशाचा उगम आहे? गोदावरीचा उगम आहे. ओके. त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी आपण म्हणतो ना, ब्रह्मगिरी डोंगर आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्याची उंची आहे 1304 मीटर. त्यानंतर एक शिंगी नावाच्या शिखरावर एक प्रश्न आला बघा. रायगडमधलं शिंगी शिखर आहे मित्रांनो. रायगडमधलं जे 1293 मीटर उंचीचं आहे. यानंतरचं इथे खाली जर बघितलं ना तुम्ही शिंगी शिखर रायगडमधलं लक्षात ठेवा. आता हे तुम्हाला नवीन असेल मात्र रायगड जिल्हा लक्षात ठेवा. शिंगी. ओके. ते शनी शिंगणापूर नव्हे, हे शिंगे आहे 1293 मीटरचं. थोडंसं नवीन होतं हे आणि त्यावेळेस मुलांना याने धोका दिलेला होता. शिंगी. आता आपण जातो आहे याच्या नंतरच्या खालच्या शिखरांकडे आणखी खाली, कारण की ही क्रम तुम्हाला फार महत्त्वाचे आहेत. शिंगीनंतर मित्रांनो पुण्यामध्ये येतं नाणेघाट.
नाणेघाट कोणतं? पुण्यामध्ये. इथे जर तुम्ही बघितलं पुण्यामध्ये नाणेघाट नावाचं शिखर आहे. नाणेघाटची उंची तुम्ही या ठिकाणी नोट डाऊन करून घेऊ शकतात. नाणेघाट 1264 मीटर एवढी उंची आहे याची. किती? 1264 मीटर. त्यानंतर नाशिकमध्ये तौला नावाचं शिखर आहे जे 1231 मीटरचं आहे. तौला नाशिकमधलं लक्षात ठेवा. तौला 1231. उतरता क्रम चालू आहे आपला, कारण की आपल्याला इथे जिल्हा बघायचा आहे, त्याची उंची बघायची आहे. जेवढं लक्षात राहील तेवढं. असं हे नका करू की सर माझ्या लक्षातून जाते. अरे कोणाच्याच लक्षात राहत नसतं शेवटपर्यंत. पण तुम्ही वाचलेलं असेल तर तुम्ही काही आयडियाज तुमच्या मनामध्ये येतात आणि त्याच्यानुसार तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचत असतात. त्यानंतर वैराट आहे बघा, अमरावतीमधलं शिखर आहे वैराट. इथे जर तुम्ही बघितलं या ठिकाणी इथे या ठिकाणी अमरावतीमध्ये वैराट नावाचं शिखर तुम्हाला दिसतंय. वैराट. मग वैराटची उंची किती आहे? वैराटची उंची किती आहे? तर मित्रांनो वैराट हे 1177 मीटर उंचीचं आहे. 1177 मीटर वैराट. त्यानंतर अमरावतीमध्ये आणखी एक 1115 मीटरचं या ठिकाणी इथे चिखलदरा नावाचं शिखर आहे बघा. इथे वरती कुठे? या ठिकाणी इथे चिखलदरा नावाचं शिखर आहे. चिखलदरा. याच्यावर प्रश्न आला याच्यावर. चिखलदरा 1115. आता कशा पद्धतीचे प्रश्न आले ते आपण बघणार आहोत. 1115 मीटर चिखलदराची उंची आहे. आणि त्यानंतर येतं मग हनुमान हे शिखर जे धुळ्यामध्ये आहे. इथे नंदुरबारच्या खाली इथे खाली गेले तुम्ही की इथे हनुमान नावाचं शिखर आहे धुळे जिल्ह्यामध्ये. ओके, मला वाटतं आता परफेक्ट तुम्हाला पाठ होणार आहे. हनुमान ज्याची उंची 1063 एवढी आहे. मित्रांनो अशा पद्धतीने ही शिखरं आम्हाला लक्षात ठेवायची आहेत. आणि तिसरा मुद्दा जो असतो, आता आम्ही घाट बघितले, शिखरं बघितले, तिसरा मुद्दा असतो तो म्हणजे आम्हाला महाराष्ट्र पठार. हे जे दख्खनचं पठार बनलेलं आहे महाराष्ट्र पठार, हे नेमकं कोणकोणत्या पठारांपासून बनलेलं आहे, ते पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं पठार आहे यावर तुम्हाला प्रश्न येतात. ते आम्हाला जमले पाहिजे आणि आता या ठिकाणी आपण ते परफेक्ट करणार आहोत. पहिला मुद्दा, महाराष्ट्र पठार हे कशापासून बनलंय असा जर प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर आलं पाहिजे की लाव्हा रस जो आहे याच्या संचयनापासून हे बनलेलं आहे. महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्राचा 90% भाग व्यापलेला आहे, तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्याचा उतारा हा पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी कमी होत जातो, हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि मग आता महाराष्ट्रातील ही पठारं आम्हाला बघायची आहेत. या या नकाशामध्ये आम्ही ते डिटेल बघणार आहोत. बघा, तुम्हाला या ठिकाणी तोरणमाळचं पठार जर विचारलं गेलं तर तुम्ही काय सांगणार? कुठे आहे मित्रांनो? इथे जे हा वरती पट्टा आहे ना, हा इथे नंदुरबारमध्ये मुख्यत्वे तुम्हाला तोरणमाळचे पठार आढळते. नंदुरबार जिल्हा लक्षात ठेवा. तोरणमाळ म्हटलं की नंदुरबार जिल्हा. त्याच्या वरती इथे आपण बघतो कोणती रांग आहे? सातपुडा पर्वत रांग आहे. कोणती? सातपुडा पर्वत रांग. तोरणमाळच्या वरती सातपुडा पर्वत रांग, त्या रांगेतच आहे तोरणमाळ पठार असं तुम्ही म्हणू शकतात. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे तुम्हाला पाचगणीचे पठार. यावर सुद्धा प्रश्न विचारले गेले आहेत. पाचगणीचे पठार मित्रांनो इथे खाली जर बघितलं तुम्ही, या ठिकाणी सातारा जिल्हा आहे. इथे तुम्हाला पाचगणीचे पठार दिसून येते. पाचगणीचे पठार हेही लक्षात ठेवावं लागेल. पाचगणीचे पठार सातारा जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर तुम्ही इकडे जर गेले या वर्ध्यामध्ये, इथे हा जो वर्धा जिल्हा दिसतोय तुम्हाला, इथे हा वर्धा, इथे तळेगावचे पठार आहे मित्रांनो. काही बऱ्याच जणांसाठी हे नवीन असेल, मात्र तळेगाव पठार इथे लक्षात घ्या. वर्धा या जिल्ह्यामध्ये आहे तळेगाव पठार. ओके, वर्ध्यामधलं ते लक्षात राहू द्या. पुढे मालेगाव पठार म्हटल्यावर इथे नाही तुम्ही चुकणार. हे मालेगाव जर बघितलं नाही, इथे नाशिकमध्ये मालेगाव पठार आहे. कोणतं? मालेगाव, नाशिक जिल्ह्यामध्ये. हे आपण चुकणार नाही, नाशिकमधलं मालेगाव पठार. त्यानंतर पुढचं पठार जर बघितलं, सासवड पठार आम्हाला तोंडपाठाचं असावं. ते आहे पुणे जिल्ह्यामध्ये. कुठे? पुणे जिल्ह्यामध्ये. इथे सासवड नावाचं पठार आहे. सासवड पुणे जिल्ह्यामधलं. पुढे तुम्हाला खाली प्रश्न आणखी विचारला जातो की याचं पठार कुठे आहे? गाविलगड पठार कुठे आहे मित्रांनो? गाविलगड पठार. आणि मला वाटतं ती कुणाचंही चुकायला नको, ते म्हणजे या ठिकाणी जे अमरावती जिल्हा आहे ना, या अमरावती जिल्ह्यामध्ये गाविलगड पठार आहे. अमरावती जिल्ह्यामधलं गाविलगड पठार. पुढे सातारा सांगलीमधले 2 पठार तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचे आहे. जसं तुम्ही पाचगणी बघितलं त्याच पद्धतीने मित्रांनो सातारा सांगलीमध्ये या ठिकाणी तुम्हाला साताऱ्यामधलं आणखी औंध नावाचं पठार लक्षात ठेवायचं आहे. कोणतं? या ठिकाणी जर तुम्ही इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, पुणे जिल्हा आहे त्याच्या खाली इथे तुम्हाला औंधचे पठार दिसते आहे. कुठे? साताऱ्यामधलं मी म्हणतो आहे एक औंधचे पठार. ओके. दुसरं सांगलीमध्ये, साताऱ्याच्या खाली थोडंसं या ठिकाणी खाली
सांगलीमध्ये तुम्हाला खानापूरचे पठार लक्षात ठेवायचे आहे. कोणते? खानापूरचे पठार कुठे आहे? सांगलीमध्ये आहे खानापूर पठार. मित्रांनो, महत्त्वाचे मुद्दे आहेत. सगळे पठार मला वाटतं या ठिकाणी आपण बहुतेक बघितलेले आहे. आणि पुढचा एक प्रश्न आणखी असा येतो की महाराष्ट्रातील त्या डोंगर रांगा कोणत्या? उत्तरेकडून दक्षिणेकडे. बघा या ठिकाणी तुम्हाला ते नसा तासा गोह भीमक्रू हे शॉर्टकट आता मी सांगतो आहे आणि नीट हे नोट डाऊन करून ठेवा. याच्यावरून तुमचे खूप सारे प्रश्न सुटणार आहेत. काय? न सा ता सा गोह भीमक्रू लिहून घ्या. न सा ता सा गो ह. सगळे महाराष्ट्रातले सगळे महत्त्वाचे डोंगर रांगा आणि महाराष्ट्रातल्या नद्या ते याच्यामध्ये कव्हर होत आहेत. न सा ता सा गोह भी म क्रू. वेळ घेणार नाही, एकदम शॉर्टकट. बघा सगळ्यात वरती महाराष्ट्राच्या इकडे नर्मदा नदी आहे. नर्मदा नदी न तुमचा कव्हर होतोय. ओके. त्यानंतर त्याच्या खाली आहे ते सातपुडा डोंगर रांग तुमचा सा कव्हर होतोय. त्यानंतर इकडे आहे तापी नदी जी पश्चिमेकडे जाते आहे. ता कव्हर होतोय. तापी नदी झाली. तापी नदी नंतर तुमचा येतो आहे नसा ता सा. सा नंतर पुन्हा इथे येतो आहे तुमचं सातमाळा पर्वतरांग. त्यानंतर खाली येते आहे तुमची गोदावरी नदी. नसा तासा गो. गोदावरीच्या नंतर खाली येतो आहे तुमचा हरिश्चंद्र बालाघाट डोंगर गो ह. हरिश्चंद्र बालाघाट नंतर तुमचं येतं आहे इकडे भीमा नदी. ओके भी. त्यानंतर येतो आहे तुमचा शंभू महादेव डोंगर भीमेच्या नंतर. आणि त्यानंतर येते तुमची कृष्णा नदी प्रणाली. न सा ता सा गोह भीमक्रू एवढं लक्षात ठेवलं की तुमचे हे सगळे मुद्दे लक्षात राहतात. आणि मित्रांनो याच्या बाहेर तुम्हाला सांगतोय खूप कमी प्रश्न येतात. मला असं वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. संध्याकाळी 10 PM लेक्चर ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतोय ते बघा. ते जर आता तुम्ही लगेच लाईव्हला नसाल तर नंतर जाऊन बघू शकता. तुम्हाला ते इथे नाही भेटलं तर आपलं STI RCP ॲप्लिकेशन आहे. याच्यावर तुम्हाला हे लेक्चर फ्रीमध्ये स्टडी मटेरियल या कॉलममध्ये अवेलेबल असणार आहे. आजचं लाईव्ह सुद्धा तुम्हाला STI RCP ॲप्लिकेशनला भेटणार आहे. तुम्ही म्हणाल की सर कुठे बघावं? मी ॲप्लिकेशन डाउनलोड केलं आहे. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. मित्रांनो त्याच्यामध्ये फ्रीमध्ये स्टडी मटेरियल नावाचा एक कॉलम आहे STI RCPमध्ये स्टडी मटेरियल. त्याच्यामध्ये व्हिडिओजमध्ये जायचं आणि त्याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर्समध्ये जा. ओके. लाईव्ह लेक्चरमध्ये तुम्हाला आजच्या या लाईव्हला बघता येईल. ओके. चला सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. थांबूया. धन्यवाद.